हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 10. विराज आणि आराध्या खाली येतात. तर अक्कासाहेबांना काहीही झालेलं नसतं. हे बघून विराज राग काकूंकडे रागाने बघतो. तशा काकू म्हणतात, मी काही नाही केलं बाबा. समोर आई आहेत, त्यांनाच विचारा काय. तशा अक्कासाहेब आणि बापू थोड्या हसतात आणि आराध्या अजून लाजून मान खाली घालते. विराज चिडून म्हणतो, अक्कासाहेब, हे काय चाललंय तुमचं? त्यावर अक्कासाहेब म्हणतात, अरे अरे, चिडू नकोस बाळा. हे बघ, तुमचं नवीन लग्न झालंय ना, मग तुमच्यासाठी काही खास प्लॅन नको का? हे बघ, उद्या तुमच्यासाठी महाबळेश्वरला एका प्रायव्हेट रिसॉर्ट बुक केला आहे. तशी आराध्या म्हणते, अक्कासाहेब, नाही, म्हणजे ते कशाला? मला इथेच राहायला आवडेल. त्या निमित्ताने मला तुमची काळजी घेता येईल. तसा विराज म्हणतो, हो अप्पासाहेब, आराध्या बरोबर बोलत आहे. आमचा हनीमूनपेक्षा तुमची तब्येत आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण अक्कासाहेब काय ऐकायला तयार नसतात. त्या म्हणतात, जर तुम्ही माझं ऐकलं नाही, हनीमूनसाठी बाहेर गेला नाही, तर मला अजून जास्त त्रास होईल. आणि हा त्रास झालेला तुम्हाला आवडेल का? अरे बाळा, आता माझे दिवस उरलेतच किती. मला बी बघू द्या ना तुमचा फुललेला संसार. त्यावर विराज म्हणतो, अक्कासाहेब, असं परत बोलायचं नाही हां. तुम्हाला माहिती आहे ना मला किती त्रास होतो. ठीक आहे, आणि जातो. आराध्या सुद्धा म्हणून मान हलवते. काकूंचा तर चेहरा पाहण्यासारखा झाला होता, कारण त्यांना वाटलं होतं की अक्कासाहेब त्यांना दुसरं काही सांगायला बोलवलं असेल खाली, पण इथे तर बाजी पलटली होती. काकू मनातल्या मनात म्हणते, ही म्हातारी ना यार, शिट. मला वाटलं की ही म्हातारी त्यांना नियम कायदे लावती, पण इथे तर भलतंच काही घडून बसलंय. जाऊ दे, आता काही करताही येणार नाही. अक्कासाहेबांच्या हट्टापायी ते महाबळेश्वरला एका खासगी रिसॉर्टवर हनीमूनसाठी जायला निघतात. महाबळेश्वरच्या वळणावळणाच्या रस्त्यावर विराजची काळी मर्सिडीज वेगाने धावत होती. गाडीमध्ये शांतता होती, पण ती शांतता आता बोचणारी नव्हती, तर त्यात एक प्रकारची उत्सुकता होती. विराज गाडी चालवत होता आणि त्याचं लक्ष वारंवार शेजारी बसलेल्या आराध्याकडे जात होतं. आराध्याने निळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस वेअर केला होता, जो तिच्या रंगाला अधिकच खुलवत होता. विराज गाडीचा वेग थोडा कमी करत म्हणाला, आराध्या, तू इतकी शांत का आहेस? पुण्यात तर तू खूप लॉजिक शिकवत असतेस ना, मग आता काय झालं? महाबळेश्वरची हवा लागली की काय, की पुण्याच्या आठवणींना वेढले तुला? आराध्याने खिडकीबाहेर पाहताना एक गोड हास्य केलं. तिचे केस वाऱ्याने उडत होते. आराध्या विराजकडे बघत म्हणाली, काही नाही विराज, मी फक्त विचार करते की आयुष्य किती अनपेक्षित असतं ना. आपण करायचा तो एक आणि होतं दिसतंच. काही दिवसांपूर्वी आपण एकमेकांचे चेहरे बघायलाही तयार नव्हते. एकमेकांवर संशय घेत होतो, आणि आज आपण या नात्याला एक नवीन संधी देण्यासाठी एकत्र बाहेर पडत आहोत. मला भीती वाटते विराज, की हे सगळं एखादं स्वप्न तर नाही ना. विराजने आपला डावा हात गाडीच्या गिअरवरून काढला आणि आराध्याच्या हातावर ठेवला. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता. तशी आराध्या त्या स्पर्शाला जाणून विराजकडे बघते. विराज म्हणाला, स्वप्न नाहीये आराध्या, हे वास्तव आहे.
मी मान्य करतो की मी खूप पखर वागलो होतो तुझ्याशी, तुला खूप त्रास दिलाय, पण आता मला ते सगळं पुसून टाकायचं आहे. या 4 दिवसात ना विराज जहागीरदार असेल, ना तो 5 कोटींचा करार, 50 कोटींचा करार. इथे फक्त तू आणि मी असो. तुला जे हवंय ते आपण करू. थोड्या वेळाने रिसॉर्टवर त्यांचं आगमन होतं. 2 तासाच्या प्रवासानंतर ते एका अतिशय आलिशान आणि डोंगराच्या कपारीत वसलेल्या रॉयल हेरिटेज रिसॉर्टवर पोहोचले होते. अक्कासाहेबांनी मुद्दामहून त्यांच्यासाठी पूर्णपणे हनीमून सूट बुक केला होता. आराध्या तर ते दृश्य बघून चकित झाली. खूप मोठा रिसॉर्ट होता. अक्कासाहेबांनी बुक केला आहे का? आराध्याच्या आयुष्यात असं काहीतरी पहिल्यांदाच घडत होतं. खोलीत प्रवेश करताच आराध्या चकित झाली. खोलीभर गुलाबांच्या पाकळ्यांचा सडा होता. बेडवर 2 बत्तांची जोडी फुलाने सजवलेली होती. सुगंधी मेणबत्त्यांचा मंद प्रकाश संपूर्ण रूममध्ये एक रोमॅन्टिक वातावरण तयार करत होता. खिडकी उघडली की समोरच कोयना बॅकवॉटरचा सुंदर नजारा दिसत होता. आराध्या आश्चर्याने म्हणाली, विराज, हे सगळं किती सुंदर आहे. अक्कासाहेबांनी खरंच खूप छान तयारी केलीये. मला वाटलं नव्हतं की एवढी तयारी करतील त्या आपल्यासाठी. मग विराज म्हणतो, मग अक्कासाहेब कोणाचे आहेत? विराज जहागीरदार यांच्या. मग सगळं ब्रँडेडच असणार ना? असं म्हणून विराज हसायला लागते. आवडलं ना तुला? तशी आराध्या हो म्हणून लाजून मान खाली घालते. विराजने मागे उभे राहून तिची कंबर हळूच पकडली आणि तिला आरशासमोर मुलं. ओ ओ मॅडम लाजल्या? काही हरकत नाही, मी आहे ना. मी असं चुपकीसर तुझी सगळी लाज काढून टाकेल. त्यावर आराध्या खूप हळू आवाजात म्हणाली, इश्श, हे काय बोलताय विराज तुम्ही? आत्ताशी तर आपण आलोय ना. मग फ्रेश वगैरे होऊन जेवण ते करून पुन्हा बघूया ना या गोष्टी. त्यावर विराज म्हणाला, नाही आराध्या, एवढा वेळ मी नाही दम काढू शकत ग. बघा, माझ्यापेक्षा जास्त माझ्या अक्कासाहेबांना माझी काळजी. तिथे आपल्याला स्पेस भेटत नव्हती म्हणून त्यांनी आपल्याला इथे पाठवलंय ना. जाऊ दे, आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी माझ्या मनाचंच करणार. हे बघा आराध्या, अक्कासाहेबांनी फक्त जागा बुक केलीये, पण त्या जागेत रंग भरण्याचं काम आपलं आहे ना. तू थकली असशील ना, मी समजू शकतो. आपल्याकडे खूप वेळ आहे. जास्त स्ट्रेस करू नये, आपण खाली डिनरसाठी जाऊया. तिथे मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करून ठेवले. त्यावर आराध्या म्हणाली, हो, आणि तुम्ही पण फ्रेश होऊन या. बरं मॅडम, तुमची इच्छा सर आखू पर. एवढं बोलून दोघेही हसतात आणि फ्रेश होण्यासाठी जातात. फ्रेश होऊन ते डिनरसाठी खाली जातात. रात्रीचे 8 वाजले होते. रिसॉर्टच्या बागेत एका खाजगी कोपऱ्यात त्यांच्यासाठी टेबल सजवलेलं होतं. चहूबाजूला छोटे छोटे दिवे जळत होते. हलकं संगीत वाजत होतं. आराध्याने गडद जांभळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती. विराज पांढऱ्या शर्टमध्ये अत्यंत हँडसम दिसत होता. जेवण सुरू झालं, पण दोघांचंही लक्ष जेवणापेक्षा एकमेकांकडे जास्त होतं. विराजने वाईनचा ग्लास उचलला. विराज म्हणाला, आज एका नवीन सुरुवातीसाठी आराध्या, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं ते पोर्डल लॉजिक संपवून टाकलंस.
मला आता समजतंय की आयुष्यात प्रत्येक वेळी आकड्यांचा हिशोब लावून चालत नाही. काही वेळा फक्त भावनांचा हिशोब महत्त्वाचा असतो. आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आपला हात पुढे केला. आराध्या म्हणाली, विराज, मला तुमची संपत्ती नकोय. मला फक्त तुमचा वेळ आणि विश्वास हवाय. तुम्ही माझ्या बाबांच्या आश्रमाला मदत केली. तो माझ्यासाठी जगातला सर्वात मोठा दागिना आहे. मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे विराज. हे कदाचित आपल्या करारात नव्हतं, पण आता ते सत्य आहे. विराजने तिचा हात उचलला आणि आपल्या होठांना लावला. त्याने तिच्या हातावर एक कोमल किस केलं. विराज म्हणाला, प्रेम हा शब्द माझ्यासाठी खूप कठीण होता, पण तुझ्यामुळे ते सोपं केलंय. तू फक्त माझी आहेस आराध्या. आज या चांदण्याच्या साक्षीने मी तुला वचन देतो की मी तुला कधीच रडवणार नाही. रात्रीचा रोमॅन्टिक क्षण होता. अपूर्णतेची ओढ दोघांमध्येही सतत होती. डिनर संपवून ते रूममध्ये परतले. बाहेर थंड हवा सुटली होती, पण खोलीत मात्र एक उष्णता जाणवत होती. विराजने दरवाजा लावला आणि तो आराध्याच्या जवळ आला. आराध्या बाल्कनीच्या खिडकीपाशी उभी राही चंद्राकडे पाहत होती. विराजने मागून येऊन तिला आपल्या नेतेत घेतलं. त्याने आपला चेहरा तिच्या मानेजवळ नेला. त्याच्या श्वासाची उष्णता आराध्याला जाणवत होती. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. आराध्या कातर आवाजात म्हणाली, विराज, काय करताय तुम्ही? इश्श, मला लाज वाटते विराज. त्यावर विराज म्हणाला, काही नाही, फक्त तुला अनुभवते. आहा आराध्या, आता ते काहीही चालणार नाही बरं का. मला काय म्हणायचंय ते तुला चांगलंच माहिती, आणि मला काय पाहिजे हेही तुला चांगलंच माहिती. मग मला तुझ्या सुगंधात हरवून जायचंय. आराध्या, तो पुण्यातला किस अपूर्ण राहिला होता ना, तो आता पूर्ण करायची वेळ आली आहे, असं तुला वाटत नाही का? विराजने तिला स्वतःकडे वळवलं. त्याने तिच्या डोक्यावरून केसावरून अत्यंत हळूवारपणे हात फिरवला. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला. त्याच्या अंगठ्याचा स्पर्श तिच्या ओठांवरून शिरत होता. आराध्या निशब्द झाली होती. तिने आपले डोळे मिटले आणि विराजच्या छातीवर आपले हात ठेवले. विराज हळूहळू तिच्या जवळ झुकू लागला. त्यांचे श्वास एकमेकांना मिसळत होते. विराजने तिच्या ओठांवर आपले होठ टेकवले. एक अत्यंत कोमल, दीर्घावधीचा आणि प्रेमळ किस, ज्यामध्ये कराराचा कोणताही लवलेश नव्हता. होते ते फक्त दोन जीवांचे मिलन. विराज आराध्याला उचलून बेडकडे घेऊन जातो, तशी आराध्या म्हणते, विराज, आता हे अति होत चाललंय हा तुमचं. तसा विराज तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवून म्हणतो, ओ मॅडम, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना, आता फक्त गप्प बसायचं. आतापर्यंत तुम्ही मला खूप खूप आकर्षित केलात, विचलित सुद्धा केलात, पण आता नाही. तशी आराध्या गप्प झाली. वातावरणात फक्त दोघांच्या श्वासांचाच आवाज होता. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओचं टार्गेट आपण 2000 व्ह्यूज ठेवूया. जर ते पूर्ण ठरले तर तुम्हाला आवडतील अशीच कथा पुढेही अपलोड करण्यात येईल. धन्यवाद. काळजी घ्या.